कर्ली कर्ली टाईप आपण केस कसं करतो ना तशा टाईप जागोजागी मार लागला. तो म्हणजे जेव्हा माझ्या जवळ आला मला स्पर्श करायला, तो मला स्पर्श करू शकत नव्हता आणि मला माझा गळा दाबायचा प्रयत्न करतो आणि मी असं डोळे उघडायचा प्रयत्न करते, माझे डोळे पूर्ण उघडत नाहीये, नॉर्मल उघडते. ओके. असं फील व्हायचं की माझ्या मागून कोणतरी येतंय एकदम. म्हणजे हे झालं, मग तेव्हा एकदम माझ्या अंगावर काटा आला, एक असं पूर्ण असे चेहऱ्यावर. आणि मी उभी आहे अशी हात करून एकदम. मी जशी उठले तेव्हा मला असा आवाज झाला की आता जसं तुम्ही माझ्या बाजूला बसून आहे ना तशा टाईप माझ्याजवळ कोणतरी उभं होतं. जय महाकाल मित्रांनो, आजपासून आपला स्टोरी ऑफ डार्कनेसचा पहिला एपिसोड सुट होत आहे. मी आहे मनीषा कराड आणि आज आपले गेस्ट आलेले आहेत स्वीटी बडे मॅडम, जे की त्यांचा हॉरर अनुभव आपल्यासोबत शेअर करणार. तर मॅम, तुम्ही कुठून आलेला आहात? मी बेसिकली बिलॉंग करते नागपूर साइड विदर्भ मधून. ओके. पण पुण्यात मी आता 7-8 वर्ष झाले राहतेय जॉब निमित्ताने. ओके ओके. आणि ह्याच्या आधी मी सिटीमध्ये राहायचे सदाशिवपेठ. आता जस्ट मी जॉबमुळे शिफ्ट केलं होतं आपलं खराडीमध्ये. खराडीमध्ये एक नगर आहे, प्रायव्हसीमुळे मी ते नाव एक्सप्लेन नाही करणार, बट खराडी लोकेशनला राहायची मी. स्टील अजून पण तिथेच असते. माझा एक्सपिरियन्स असा आहे, न कळत झालेला एकदम, म्हणजे नॅचरल. आता काही लोकांना वाटते की फेक आहे किंवा असतात जे स्टोरी बनवतात, पण हा माझा जेन्युइन एक्सपिरियन्स आहे, जो तुम्ही लोकांनी ऐकण्यात म्हणजे तुम्ही इच्छुक होते म्हणून मी तुम्हाला सांगतेय. तर असं झालंय की मी माझ्या फर्स्ट जॉब मध्ये माझ्या एका फ्रेंड सोबत शिफ्ट झालेलं. तेव्हा पुण्यात माझं कोणीच नव्हतं आणि ते पण जेव्हा मी जॉब इंटरव्ह्यूला गेले तेव्हा तिथं माझी फ्रेंड झाली ती. अच्छा, म्हणजे खराडीमध्ये एक नगर आहे, तिथे तुमचा अनुभव आलेला आहे, जो की हॉरर तुम्ही सांगताय आता. बरोबर. ओके ओके. आणि तिथे माझ्या त्या फ्रेंडसोबत भेट झाली. मी जस्ट असं विचारत होते की मला आता हॉस्टेल शोधायला लागणार आणि फर्स्ट जॉब मध्ये तुम्ही पण समजू शकता की नवीन शहरमध्ये एकटं राहून सगळं मॅनेज करणं किती कठीण आहे. तुम्ही पण आता अनुभव घेतच असाल. बरोबर. तर तिने मला जस्ट ऑफर केलं की तू माझ्या घरी शिफ्ट हो, मी आणि माझा भाऊ राहते. असं म्हणजे दोघं तिघे जण राहायचे त्या आधी, पण मी जाताना दोघच होते. म्हटलं ठीक आहे चालेल, मी जाते. म्हटलं फर्स्ट टाइम असं आहे की ते म्हणतात ना, कुठं जर पॉझिटिव्ह एनर्जी राहिली तर तुम्हाला ती वाईब्स पण कळते आणि जर कुठे निगेटिव्ह एनर्जी राहिली ती पण वाईब्स कळते. नसल जरी ज्याला ज्ञान त्याचं ते कळून जातं. ते आपण म्हणतो ना, आता मला काही खाल्ल्यावर अनइझी फील होते किंवा असं, तशा टाईप ती एक फिलिंग्स आहे. तर मी जेव्हा फर्स्ट टाइम तिने मला नेलं तिच्या रूमवर, तेव्हा ती रूमवर म्हणजे हॉस्टेल होतं की असं सोसायटी वगैरे टाईप काय होतं? ती सोसायटी आहे. तिथं तिचा 2 BHK फ्लॅट होता रेंटेड. ओके ओके. तर तिने मला जस्ट म्हटले की तू पाहायला चल, त्याच्यानंतर तू डिसाईड कर. म्हटलं आता ऑप्शन आहे नाही काही नाही, मग म्हटलं चल जाऊया. घरी गेली, पाहिलं, सगळं बरोबर वाटलं. पण अचानक होता की तुम्हाला एंटर करताना थोडेसे निगेटिव्ह वाईब झाले होत्या? हा, मग ऍक्च्युली कसं आहे ना, त्या सोसायटीचं गेट म्हणजे मेन रोड पर्यंत आपण जसं जातो ना तेव्हा काही वाटलं नाही, पण सोसायटीमध्ये एंटर केल्यावर असं वाटलं की यार म्हणजे आपण कुठे आलोय, असं मला एक बेचैनी व्हायला लागली मध्ये. हा एक्झॅक्टली. आणि तिथं एंटर करताच तुमच्या राईट हँड साईडला दत्ताचं मंदिर आहे छोटस सोसायटीचं. ओके ओके. जे प्रत्येक सोसायटीत असते. तर मी आतमध्ये गेले तेव्हा फर्स्ट म्हणजे गेट मधून एक 10 पावलाच्या डिस्टन्सवर मग राईटला जाऊन ते मंदिर आहे. असं वाटलं की मी कुठेतरी भयंकर ठिकाणी आले अशासारखं. ते एक वाईब्स अशी वेगळीच होती. मग म्हटलं चल ठीक आहे, जाऊ दे. आतमध्ये गेल्यावर आपल्याला वाटेल, म्हणजे आपलं असते ना एक्सपेक्टेशन. आपल्याला असं वाटलं, तुम्हाला असं वाटलं की नवीन ठिकाणामुळे काय होत असेल. हा एक्झॅक्टली. आता कसं मी नवीन आहे, नर्वसनेस होती, फर्स्ट जॉब आहे, काही आहे नाही, स्टार्टअप करायचं, त्यामुळे मग ते असं वाटत गेलं. ठीक आहे म्हटलं, गेलो आम्ही. तिचा फ्लॅट होता 3rd फ्लोअरला. ओके. तर आम्ही तिथं गेलो, लिफ्ट नव्हती, पैदल पैदल आम्ही म्हणजे स्टेअर्सनी गेलेलो. खाली गर्ल्स हॉस्टेल होतं, म्हणजे फ्लॅट होता कोणाचा तरी, ते पीजी म्हणून ठेवायचे. तर तिथं पीजीची सुविधा पण होती. आणि मग आम्ही वर गेलो. ती म्हटली जर तुला इथे नाही आवडलं तू खाली पीजी करू शकते. तर तसं विचारता विचारता आम्ही वर गेलो. मग वर गेलो, जसं त्या दारासमोर पोहोचलो, एक वेगळीच वाईब यायला लागली. माझा एकदम फ्लॅट समोर त्या मैत्रिणीचा तुमचा जो फ्लॅट होता त्याच्या हा मेन गेट समोर. बट तरी म्हटलं जाऊ दे, मन घट्ट करून गेले, पाहिलं, म्हटलं आता ऑप्शन नाही म्हणून नाईलाज म्हणून आपण स्टार्ट केला. ते जे माझं सिच्युएशन चालू होती त्यामुळे असं वाटत गेलं की हा माझ्याच मनातली भीती आहे किंवा काय, म्हणून मी इग्नोर केला आणि जस्ट पुढे एक पाऊल अजून पुढे घेतलं. ठीक आहे म्हटलं, पाहिलं रूम वगैरे. दुसऱ्याच दिवशी मी लगेच शिफ्ट केलं.
सामान वगैरे घेऊन आली. काही महिने आमचे खूप चांगले चालले, असं काही वाटलं नाही. बट कसं होतं ना, आता जसं तुम्ही नॉर्मली आता इथं बसलाय, एखाद्या घराचं वास्तुशास्त्र पण म्हणू शकतो आपण. तर त्या हिशोबाने म्हणजे कसं झालं, ज्यावेळेस मी त्या घरात एंटर केले, असं थोडंसं काही लागलं की खूप आजारी पडायचं. साधं नॉर्मल सर्दी झाली, थंड हवा लागली की सर्दी होऊन ताप यायचा. ते म्हणजे छोट्यावरून मोठं मोठं होत जायचं. म्हणजे ते तुम्हाला असं वाटायचं की हे आपल्याला पण वाटतं की जेन्युअली ह्या गोष्टी होतच राहतात. एक्झॅक्टली. हा. कारण नवीन जॉब सगळं म्हटल्यावर आपलं कसं असते, ऑफिसमध्ये एसी चालतो, परत आपण बाहेर निघतो. हा, त्यानंतर मग कसं होते की वेदर चेंजेस पण होतं, प्लेस पाण्याचे. न्यू प्लस सगळ्या हा, गोष्टी. अच्छा. ते माइंड मध्ये फिरत राहतं ना, हम्म, त्यामुळे मग मी म्हंटल की ठीक आहे, त्यामुळे होत असेल मला. आणि मला पण थोडं प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ इश्यू. अच्छा. त्यामुळे माझं हवा पाणी चेंज झालं की प्रॉब्लेम व्हायचे, तर मग मी ते समजून इग्नोर करत गेली. तर असंच माझ्यासोबत पण सेम. आम्ही रूम मध्ये जेवढे जण राहायचो त्या सगळ्यांसोबत पण सेम. आम्ही जेव्हा आमच्या घरी जायचो, गावी आपल्या आपण सणानी वगैरे जातो, तर सुट्ट्या घेऊन घरी जायचो, तिकडे गेल्यावर बरोबर राहायचं. परत इकडे आल्यावर आम्हाला सेम इश्यू चालू व्हायचा. विकनेस, एकदम आळस, असं म्हणजे काही करायची इच्छा नाही व्हायची. ती घरात आल्यावर. बाहेर राहिलं की एकदम असं ऍक्टिव्ह. अच्छा. घरात आल्यावर एकदम असं थकल्यासारखं व्हायचं, आणि बाहेर राहिलं की असं फ्री वाटायचं. म्हणजे घरात आजारी पडत होते तुम्ही. हा, खूप ओके. जास्त. ते नंतर आम्हाला कळलं जेव्हा आम्ही रूम चेंज केली. तर टोटल एक्सपिरियन्स असा आहे की काही आमचे 5-6 महिने चांगले गेले जेव्हा मी एंटर केलं त्यांच्यासोबत राहायला. मे बी 2020 का 19 ची गोष्ट आहे, आता एक्झॅक्ट आठवण नाहीये. ओके. तर तिथे आता 5-6 महिने तसे गेले आमचे. हे बिमारी, मग काही ना काही असं मनातले भरम घेऊन आम्ही चालू केलं. ठीक आहे, इग्नोर तुम्हाला वाटलं की आपल्याला शहरातलं वातावरण सूट होत नाहीये, तरी मग होतंय, आजारी पडतोय ते वगैरे. त्यामुळे पण आम्ही तुम्ही बोलले होते की लागलं पण होतं ना, तुम्हाला कोणाला तरी लागलं होतं काहीतरी. ते तर नंतर झालंय. ओके. ऍक्च्युली काय झालं की ते जे इन्सिडेंट झालाय त्यावेळेस आम्ही त्या रूमवर फर्स्ट टाइम गणपती बसवणार होतो. ओके. फर्स्ट गणपतीची आमची तयारी चालली होती. तर त्या दरम्यान काही ना काही अडंगे यायचे. आम्ही मखर बांधतोय, मखर तुटायचं. म्हणजे आता आम्ही बनवलंय, परत येऊन बघितलं की तो पडतोय, बनत नव्हत्या गोष्टी. म्हणजे ते तुम्ही असं बनवतात असं बघा ना, काही काही जण स्वतः बनवून ते डेकोरेट करतात. डेकोरेशन, हा, आपण अच्छा, म्हणजे एफर्ट्स घेतो ना त्यात. तर ते आम्ही घेत होतो. मग कुठे काय म्हणजे मिसिंग होतोय, आणतोय वस्तू भेटत नाही, खूप भरपूर काय काही घडते तिथं. मग तरी सुद्धा आम्ही इग्नोर केलं. मग आता कसं सवय असते नाही का, त्याची आता तुमची पण एक सवय असेल. हो. घरातून बाहेर निघताना काय देवाचं नाव घ्यायचं. हो. नाही, मी हनुमान चालीसा वगैरे माझं डेली असतं ऐकणं वगैरे असं. मग ते तसंच हॅबिट असते आपली. आता तुम्ही जर कुठे चांगल्या ठिकाणी गेले तर तुम्हाला वेगळी वाईब्स कळेल, किंवा असं निगेटिव्हिटी असेल तर ती वेगळी वाईब्स कळते. तर सेम सिच्युएशन माझ्यासोबत झालेली. माझी पण सवय होती. सकाळी माझी 7ची शिफ्ट असायची. 4 वाजता उठून मी तयार वगैरे होऊन टिफिन आपला बनवून जायचं, आणि पहिले देवाचा नमस्कार करायचा. घरातून निघायच्या आधी गणपती समोर अगरबत्ती, दिवा, मंत्र जाप करून मग निघायचं. तिथे तुम्हीच करत होता का त्या आधी पण मग तुमच्या मैत्रिणी वगैरे करायच्या, पूजा वगैरे काय करत होत्या का? आता ते एक्झॅक्टली तर आपण सांगू शकत नाही की ते नेहमी करत होत्या की नाही, पण जेवढं मी ऑब्झर्व केलं त्यानुसार तर नव्हतेच करत कोणी. अच्छा, पण असं म्हणता येईल. हा, देव होते, देव आहे, पण सगळ्याच गोष्टी होतं. तर आपली सवयीमुळे मी तर ते चालू केलं त्या घरात. एकदम म्हणजे असं मला बर्डन वाटायचं की फील होतंय. मग असंच काही दिवस चालत गेले. गणपतीच्या आधी मला असं भास व्हायला लागला. तर आम्ही एक दिवस असंच झालंय की माझ्या फ्रेंडचा मित्र आला आमच्या घरी राहायला. तर ते, आणि कसं सवय असते एखाद्याची रात्री पाणी प्यायला उठायचं, असं एखादी ऍक्टिव्हिटी होते आपली. तर सेम त्याच्यासोबत पण झालंय की तो असं बेडरूम मध्ये आलाय. असं एक हॉल आहे. ओके, हॉल नंतर असं टी शेप मध्ये हॉल आहे. हॉलच्या समोरच एक स्पेस आहे. त्या स्पेसला लागूनच तिथे टॉयलेट बाथरूम होते. आणि त्याच्या थोडं पुढे गेले की किचन, आणि किचनच्या साईडला माझं बेडरूम असायचं. एक मास्टर बेडरूम होतं, तिथे मी राहायचे, आणि एक हॉलला लागून आमचं बेडरूम होतं, तिकडे ते लोक राहायचे. ज्याला जिथं वाटायचं ते तिथे राहायचं. मी माझं सेपरेट बेडरूम मध्ये झोपायची किचनच्या बाजूला, कारण बाकीचे लोक त्यांचं 9-10 वाजताचे शिफ्ट असते, तर त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी आपलं वेगळं झोपून आपलं आपलं काम करून निघून जायचे. तर त्या दौऱ्यानं असं झालं की नेमकं त्याला वॉशरूमला जायचं होतं. तो आला समोर. आता जसं आपण केस मोकळे सोडतो, भरपूर वेगळी सवय असते. माझी सवय आहे, मी केस बांधून झोपत नाही, आणि बांधले नसले तरी मी उठल्यावर बांधते.
अच्छा. पण अचानक त्याला असं झालं की फर्स्ट टाइम तो आला एकदम समोर आणि टॉयलेट बाथरूमच्या स्पेसवर असं एक लाईट चालू होता, तिथे त्याला असं वाटलं की मी उभी आहे, अच्छा. माझे केस पूर्ण असे चेहऱ्यावर आणि मी उभी आहे, असे असे हात करून एकदम त्याच्या समोर मी उभी आहे. आणि त्याला कळलं की नाही मी कपडे काय घातले, अच्छा. एक असं गाऊन टाईप घातल्यासारखं जसं आपण टीव्ही मध्ये बघतो ना तशा टाईप त्याला दिसलं. गाऊन कसा होता, म्हणजे व्हाईट वगैरे होता की असं? नाही नाही, लॉंग टी शर्ट, ते असं टाईप त्याला वाटलं, बट मी एक ओके. लॉंग टी शर्ट व्हाईट हा. कलरचा आणि खाली माझी ऑरेंज कलरची पॅन्ट होती, ते घालून मी झोपलेलं, माझा अच्छा. नाईट ड्रेस. त्याला सेम तसंच दिसलं, पण असं दिसलं की मी पूर्ण केस असे समोर घेतले, तो एक स्टेप येतो मी एक स्टेप जाते, असं हे होते, ओके, त्याला ओके. दिसतंय, त्याला अच्छा. भीती दाखवते, त्याला वाटलं की मीच आहे खरोखर. म्हणजे ते मागे जात होते, तसं तसं तुम्ही पुढे होताय असं ते दाखवत होतं, त्यांना हा भास होत होता. हा. अच्छा. तर त्याला तो म्हणजे एका क्षणाला तो भिला आणि परत पलटून चालला गेला, त्याला वाटलं हे आहे का नाही, तो परत गेला आणि परत आला आला आणि बघतोय माझं बेडरूमचं दार ओपन करून मी झोपून आहे, कपडे तर मी सेम घातलेले, मग त्याला दिसलं की हा हीच होती. मग तो त्याचं रुटीन त्यांनी केलं, तो चालला गेला आणि माझी पण सवय, मग मला 3:30 वाजता जाग आली, मी उठले, टॉयलेटला गेले, पाणी लावत होते, मला बकेट दिसलं, माझं हे आपण हीटर चालू करतो तसं हीटरच्या ठिकाणी मी बकेट लावलंय आणि असं मला भास झाला की तिथं बकेट आहे, मी पाणी गरम करण्यासाठी बटन लावलं आणि चालले गेले वॉशरूमला. अच्छा. तिथून येऊन बघते बकेट बाजूला आहे आणि हीटर चालू आहे. लिटरली आमचा जो वूडचा पार्ट होता ना, तुम्ही विसरला पण असताल ना का असं लावलं, तुम्हाला माहितीच आहे? ऍक्च्युली हॅबिट काय होती, पाणी भरून मी पहिलेच ठेवून देते, कारण झोपेत नाही लक्ष राहत. ओके. त्यामुळे मी पहिले रात्रीच झोपायच्या आधी तयारी करून ठेवायची, सकाळी उठायचं, स्विच चालू करायचं आणि डायरेक्ट आपल्या रुटीनला लागायचं. बकेट बाजूला आणि ते जळते तिथं, मी उठून बघते एवढं गरम का होतंय, मग येऊन बघितलं, अरे बापरे, मला वाटलं मीच केलं का हे. तर दुसऱ्या दिवशी माझी फ्रेंड म्हणते नाही तू तर ठेवून गेली होती, मी पण बघितलं म्हणे रात्री. अच्छा, म्हणजे तुमची फ्रेंडने पण हे सांगितलं की तुम्ही ठेवलं. हीटर लावलंच होतं? कारण ती त्यावेळेस तिथं किचन मध्येच होती ना माझ्यासोबत, म्हणजे आम्ही एकमेकांवर अच्छा. लक्षच ठेवतो असं, तर ते ठेवलेलं होतं, ती पण मग म्हटलं जाऊ दे, कदाचित नसेल राहिलं, आम्ही ते इग्नोर केलं ती गोष्ट. पहिल्या रात्री त्याच्यासोबत हा इन्सिडेंट झाला, सेम दुसऱ्या रात्री माझ्यासोबत झाला. परत 3 वाजता मला गाळ झोप लागलेली, त्या दिवशी मी थकले होते एकदम, मी झोपली होती आणि मला 3 वाजता लिटरली माझं दार वाजून कोणतरी म्हणतोय की उठ, तुला ऑफिसला नाही जायचं का. अच्छा. म्हणजे मग घरातली जी व्यक्ती आहे त्यांच्या आवाजात मी त्याला म्हणते ए राहू दे, मला थोडं लेट जायचंय, मी झोपते थोड्या. परत मला आवाज येतो, मी उठत नाहीये, लिटरली माझा दरवाजा ढकलला गेला जोरात. अच्छा. दरवाजा जोरात ढकलला, मी एकदम उठून बघितलं आणि नेमकं बघते की बेडरूम मध्ये कोणतरी जाते, मला वाटलं हेच लोक असतील कोणी. मी उठले, निघाले, असं समोर गेली, हॉल कडल्या बेडरूम कडे बघितलं, मला तिथे जाताना कोणी दिसलं. अच्छा. म्हटलं ह्यांच्याचपैकी कोणी उठलं असेल आणि मला मुद्दाम उठवते, माझं टाइम झालाय ऑफिसला जायचं, म्हणून ते म्हणते की तू तयारी कर, असं उठवायला आलं असेल. दिसताना कसं दिसलं होतं तुम्हाला, असं म्हणजे पाठीमागची साईड आणि अंधारा जसं ब्लर झाल्यासारखं ब्लर दिसलं होतं? ओके. असं पूर्ण क्लिअर नाही, ब्लर होतं आणि पाठीमागची साईड दिसली आणि घरात जे व्यक्ती होती त्यांच्या हाईटला मॅच करून. हा, म्हणजे ते असं दाखवत होतं की तुम्ही आहेत किंवा तुमचे फ्रेंड आहेत, असं म्हणजे अल्टरनेट दाखवत होतं. तुम्हाला तुमचे फ्रेंड दाखवत होतं, त्यांना तुम्ही दाखवत होतं असं. हा, कारण आमचं कसं सवय होती ना एकमेकांना, आपण सोबत राहिलं की थोडं मजा मस्ती चालते, आपण एकमेकांना त्रास देतो आणि करतात नॉर्मली हॉस्टेल लाईफ मध्ये किंवा बॅचलर असं नाही का, हॉरर इन्सिडेंट दाखवायचे किंवा भूत बनवून दाखवायचं, हे कॉमन असतात गोष्टी. आणि त्यांना मला ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे, मी जास्त म्हणजे ह्या गोष्टी बघते पण, सिरियल मूवीज वगैरे मला मानतात पण. हा, मानते पण, म्हणजे जेवढं देव आहे तेवढं ह्या गोष्टी पण आहे, हे मानतो आपण, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण आहे. तर मी जस्ट एक मला वाटलं की हा केली असेल ह्यांनी मजाक माझी, कारण मी पण त्यांना मजा मस्ती करते. तर बघितलं, टाइम बघितलं, अरे म्हटलं 3 वाजले, चाल म्हटलं मी जाऊन झोपते. मी परत गेले, झोपले, माझ्या टाइमवर उठले 4 वाजता, तर तयारी केली, गेले. परत दुपारी आले, मग मी 4 वाजता वापस यायची घरी. तर त्या टाइमला सगळेजण घरीच होते, ते जेवण करत होते, जस्ट मी पण पोहोचले. मी त्यांना जस्ट म्हटलं काय रे, म्हटलं तुम्ही माझ्याशी मजाक करता, म्हटलं माझा टाइम व्हायचा आणि मला उठवता, म्हटलं माझी झोप नाही झाली, असं तसं आपलं एक चालतं ना कन्व्हर्सेशन, तसं आमचं चाललेलं. सगळे शॉक होऊन माझ्याकडे बघते, ते म्हटलं तू कोणी आवाज दिला म्हणे.
म्हटलं ह्यानी आवाज दिलाय. मी नाव क्लिअर नाही करणार पण ओके. हा ते मी म्हटले यांनी आवाज दिलाय मला. ती म्हटली की हा तर घरातच नव्हता, हा 2 वाजताच मित्राला भेटायला बाहेर गेलेला. म्हटलं मग हा असेल तिचा भाऊ. अच्छा. म्हणे नाही म्हणे मी पण नव्हतो म्हणे, मी तर मित्राकडे जाणार होतो तर मी पहिलेच झोपून होतो म्हणे. तुमचे फ्रेंड म्हणजे 2 गाढ. वाजता रात्री म्हणजे गेले होते बाहेर? तो पहिलेच बाहेर गेला, त्याला कुरिअर येणार होतं त्याच्या ओके. मित्राचं, तर ते पिकअप करायला तो 2 वाजता बाहेर गेला. आणि आणि दुसरा जो होता तो घरात झोपून होता. त्याचं अच्छा. ऑलरेडी म्हणजे त्यांनी 1-1.5 वाजेपर्यंत जस्ट वर्क कम्प्लीट केलं होतं. तर तो झोपला होता. कॉलेज हे असाइनमेंट म्हणतात ना ते कम्प्लीट ओके. करून जस्ट झोपला. हा बाहेर जाणार आणि तो झोपी जाणार, दोघांचा टायमिंग बरोबर होता. मला बघितलं, मी माझ्या रूम मध्ये झोपून होते एकदम गाढ. तर म्हटलंय नाही म्हणे तूच तर मला भीती दाखवली म्हणे, काय म्हणे उठतं म्हणे वॉशरूमला जाताना वगैरे, केस का नाही बांधत म्हणे, नुसतं तशीच आली म्हणे भूतासारखी, मला मी किती घाबरलो म्हणे. लिटरली पळत गेलो आणि परत आलो म्हणे हिला उठवून. बघितलं तर मग तू गायब म्हणे तिथून जाऊन परत झोपून पण गेली. म्हटलं किती वाजताची गोष्ट आहे? तर म्हणे 2:30 वाजताची. मी म्हटलं 2:30 वाजता मी कसं काय उठणार आहे म्हटलं, मी तेव्हा तर जास्त गाळ झोपते, मी 3:30च्या पहिले उठत नाही. तर असं आमचं चाललेलं दोघांचं कन्व्हर्सेशन. मग तिथून आमचं लिंक लागणं चालू झाली. तुम्हाला वाटायला लागलं की काहीतरी निगेटिव्ह हा चालू आहे? हा नंतरून मग भास व्हायला लागले. तरी पण इग्नोर केलं की होते बाबा थोडं बहुत नवीन ठिकाणी वगैरे हे करून आम्ही परत इग्नोर करत गेलो. मग गणपती बसले. गणपतीचे 10 दिवस एकदम म्हणजे तेव्हा पण आम्ही जाणवलं की जे काही त्रास होत होता तो होत नव्हता आम्हाला गणपतीच्या टाइम पिरियड त्या मध्ये? 10 दिवसात. अच्छा. त्या 10 दिवसात आम्हाला काहीच जाणवत म्हणजे नव्हतं. कोणी आजारी पडत होतं ते नव्हते पडत? नव्हतं पडत. इव्हन म्हणजे गणपती याची कोणी आजारी पण, मी स्वतःच इतकी सर्दीने म्हणजे त्रासलेली होती त्यावेळेस माझं ते पण ठीक झालं. ओके. सगळं बरोबर होत गेलं. 10 दिवस आमचे चांगले गेले मजेशीर. आता आला विसर्जनचा दिवस. सगळ्यांनी विसर्जन केलं त्यावेळेस. एक्झॅक्टली आता मला आठवण आहे की 2 ऑक्टोबर होतं. 2 ऑक्टोबरच्या अगोदरली रात्र होती, म्हणजे त्याच्या आसपासच, एक्झॅक्टली नाही पण 2 ऑक्टोबर होतं एवढं आठवण आहे. ओके. तर ते असं झालं की सगळेजण आपल्या आपल्या कामाने निमित्त गावी गेलेले. माझं शिफ्ट होती, मी ऑफिसमध्ये होते, माझी फ्रेंड होती ती गावी गेलेली. त्यानंतर बाकीचे 2 जण होते ते आपल्या आपल्या कामाने गेले. मी घरी आली, माझ्याकडे चाबी होती, मी चाबी उघडली, घरात गेली आणि मग कसं मला भूक लागली, मी माझं मॅगी वगैरे बनवून बसले घरात. ओके. मला एकदम कळते आत बाहेर हॉलमध्ये टीव्ही होता, टीव्ही लागलाय आमचा. टीव्ही चालू झालाय, मला वाटलं आलं असेल कोणी, म्हणून मी इकडे चहा ठेवला आणि बाहेर हॉलमध्ये बघायला गेले की कोण आले, म्हणून चहा त्याला पण देते मी, आवाज येते एकेकाला. अच्छा, तुम्हाला वाटलं कोणतं फ्रेंड आले तुमचे ते? हा म्हणजे जे लोक बाहेर गेले होते त्यांच्यापैकी ओके. कोणी आले, मग मी एकेकाला आवाज देते कोण आहे रे, मी चहा ठेवते, चहा घेणार का. बाहेर जाऊन बघते कोणीच नाही, आणि टीव्ही ऑन? टीव्ही ऑन. म्हटलं मी तर ऑन नाही केला. मग म्हटलं असं वाटलं की कामाकामात आपण विसरलं असेल, परत इग्नोर. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी टीव्ही बंद केला, परत आली. मग आमच्या वरच्या जे शेजारी आपल्या ओळखीचे असतात त्या आल्या, म्हणून ते काय करते असं तसं आमचं बोलणं झालं. थोड्या वेळ त्या थांबल्या आणि गेले. त्यांची मुलगी होती तोपर्यंत बसले, मग बसले त्यांच्या मुलीसोबत मी हॉलमध्ये बसून खेळत होते थोडा वेळ. आतमध्ये जाऊन बघते कबड मधले कपडे बाहेर, पूर्ण सगळं अस्ताव्यस्त. मी तर आत्ता ठेवून गेलेले. तुम्ही तुमच्या शेजारच्या रूम मध्ये गेला तेव्हा तुमच्या कबडचे कपडे बाहेर आले? अच्छा. मी शेजारी म्हणजे आमचं असं लागूनच होतं ना, त्यांच्या दारात जाऊन फक्त मी तिथे खेळत होते, थोडा वेळ बसले. आता घरी कोणी नव्हतं, एकटं फील होत होतं, गेले बसले त्यांच्यासोबत. घरातून बघते मी पहिलेच कपडे वगैरे सगळं लावून आपलं काम करून बसले की आता बसते निवांत चहा घेत. तर तेवढ्या वेळात मी येऊन बघते माझे कपडे बाहेर, माझं बॅग मधलं सामान बाहेर. म्हटलं मी तर हे ठेवून गेलेले. मला एकदम म्हणजे हे झालं, मग तेव्हा एकदम माझ्या अंगावर काटा आला, एकदम काटा आला. म्हटलं आता भरपूर इग्नोर करणं झालं, काहीतरी आहे असं वाटायला लागलं. मग माझ्या मनात असं होतं की काहीतरी देवाचं गाणं लावं, आणि तेव्हा इंटरनेटवाले टीव्ही नव्हते आमचे. ओके. तर नॉर्मल टीव्हीच होतं. मग आता काय करायचं, अशी मनातून खूप इच्छा होत होती हनुमान चालीसा ऐकावं, गणपतीचं गाणं, आणि पुटपुटत होती मी मनातल्या मनात भरपूर वेळ. अच्छा. म्हटलं ठीक आहे जाते, देवाचंच येत आहे म्हणत तर करूया, म्हणून मी पुटपुटत आपलं काम करत गेली. ते झालं. आता मी सगळ्यांना फोन करते, रात्रीचे 9 वाजले, जेवण बनवायचंय, बाकीचे लोक कधी येणार म्हटलं, म्हणून मी सगळ्यांना फोन करतेय.
तर फोन केला, ते म्हणते मला 10 वाजता, तो म्हणते मला 12 वाजता, ती म्हणते मी 11 वाजेपर्यंत येते. म्हणजे ठीक आहे, मी जेवण बनवून ठेवते, यायचं तेव्हा या, मला फोन करा, तर दार उघडते, नाही तर मी झोपी जाईल. असं म्हणून मी स्वयंपाक बनवला, जेवण केलं, बेडरूम मध्ये जाऊन पडले, थोड्या वेळ टीव्ही बघितलं, बेडरूम मध्ये जाऊन झोपले. थोड्या माझा टायमिंग फिक्स होता की 10-11 वाजेपर्यंत झोपायचे, कारण मॉर्निंग शिफ्ट असायची. मग मी जाऊन झोपले. तरी मला अशी खूप बेचैनी वाटत होती, कारण असं खूप पाणी प्यायची इच्छा होत होती, खूप तहान लागत होती. अच्छा. मी वारंवार पाणी प्यायला जायची. मग बेडरूम मधून मी असं त्या स्पेस मधून जेव्हा यायची ना, असं वाटायचं की मागे कोणतरी आहे. म्हणजे तुम्हाला असं चालल्यासारखं वाटायचं का तुमच्या मागे? हा, ओके. असं फील व्हायचं की माझ्या मागून कोणतरी येतंय म्हणजे सोबत. तुम्ही पुढे जाताय तर तुमच्या बरोबरीने कोण म्हणजे मागे मागे येतच आहे कोणतरी असं. अच्छा. एक्झॅक्टली. हा, आणि मग मी पाणी घेतलं, पाणी पिले, परत गेले. परत बघितलं, केस आपण ड्रायरने केस उडवतो तशा टाईप केस उडले माझे. मी मागे बघून फिरून बघते, कारण अशी आमची किचनची खिडकी आणि असं आमचा तो स्पेस होता बेडरूमचा, आणि ह्याचा त्या स्पेस मध्ये, तर खिडकीतून हवा आली तर डायरेक्ट इकडे लागते. मला वाटलं मी खिडकी ओपन ठेवली आहे म्हणून हवा आली असेल. मागे पलटून बघते तर खिडकी तर लागलेली आहे. माझा जीव अजून घाबरायला लागला. म्हटलं कदाचित होऊ शकते टॉयलेट बाथरूमच्या किंवा इकडून तिकडून आली असेल. पण एवढी जास्त येईल कशी असं वाटलं असेल. हा, ते वाटलं आता काय करू, एकटी होती, एकदम विचार करून तर चालणार नसतं. अजून भीती वाटत होती, कारण पहिलेच माझं हा, तुम्हाला वाटत होतं काहीतरी. नर्वसनेस वाढलं होतं, एकदम म्हणजे असं घाबरल्यासारखे झाले. मग मी परत आले, म्हटलं आता काय उठणार नाही, बॉटल भरली, परत रूम मध्ये जाऊन झोपली. मी बेडवर पडली, बेडवर झोपली. परत माझं 12-12:30 वाजेपर्यंत झोप लागली असेल तेवढ्या. मी झोपले आणि मला असं वाटलं की दार वाजले आमचं. त्यावेळेस दार वाजलं, जे तुमचं मेन डोर आहे ते वाजलं. मेन डोर. हा, मेन डोर वाजलं. पण मी जशी उठले तेव्हा मला असा आवाज झाला की आता जसं तुम्ही माझ्या बाजूला बसून आहे ना, तशा टाईप माझ्याजवळ कोणतरी उभं होतं, असं मला वाटलं. मी पाहिले इकडे तिकडे, इग्नोर केलं. परत मी गेले, दार उघडलं, बघते बाहेर कोणीच नाही. एकदम पूर्ण सोसायटी शांत. मला वाटलं की कदाचित वर जाणार, खाली, आता ओळखीचे राहिले तर आपण थोडं मजा मस्ती करतात ना, तशा टाईप मला वाटलं. बघते कुठेच कोणी नाही, पूर्ण सोसायटी शांत, सगळे शांत. मग मी परत दार बंद केलं, आतमध्ये आले रूम मध्ये, माझ्या फ्रेंडला फोन केला, म्हटलं कुठे आहे तू. ती म्हटलं मला अजून टाइम लागेल. सगळ्यांना मी फोन करून विचारले, बाबा म्हटलं 12 वाजले अजून कोणी आलं नाही घरी. तर मी सगळ्यांना फोन करते, कोणीच नाहीये. सगळे म्हणते मला अजून टाइम लागेल, अजून टाइम लागेल. म्हटलं ठीक आहे बाबा, मी झोपते म्हटलं, कदाचित मला झोप लागेल, तुम्ही मला फोन करा म्हटलं, नाहीतर खिडकीतून आवाज द्या. आमचा मेन डोर आणि खिडकी लागूनच होते, फक्त एवढं की खिडकी जी आहे खिडकीच्या साईडला येता नव्हते, तिकडून वॉल होते. तर मला फक्त आवाज द्या म्हटलं. परत जाऊन झोपले. मी इकडे तिकडे बघते, असं मला जाणवलं की घरात कोणतरी आहे. अच्छा. मला असं वाटत गेलं की माझ्या व्यतिरिक्त अजून कोणतरी आहे. मग म्हटलं जाऊ दे, माझा भास असेल, मी जास्त विचार करते आज ह्या गोष्टीवर, असं मला वाटलं. मग मी परत गेले, झोपले. थोडा वेळ झाला, 1-1:30च्या दरम्यान माझी बॉडी एकदम फ्रीज झाली. अच्छा. माझी बॉडी एकदम फ्रीज झाली. आपण स्वप्न कसं बघतो तशा टाईप मध्ये माझी बॉडी एकदम फ्रीज झाली आणि मला काहीच करायला देत नव्हते. म्हणजे तुम्हाला हालताच येत नव्हतं म्हणा. नाही. ओके. आणि मी असं डोळे उघडायचा प्रयत्न करते, माझे डोळे पूर्ण उघडत नाहीये, नॉर्मल उघडते. मी बघते की कोणतरी माझ्याजवळ आलंय आणि मला माझा गळा दाबायचा प्रयत्न करतोय. अच्छा. तर मी एकदम घाबरून गेले, माझं एकदम अंगाचं पाणी पाणी झालं. आता काय करायचं, मला असं वाटलं मी स्वप्नात आहे, म्हणून मी गणपती स्तोत्र जे आहे पुटपुटत बसली. पुटपुटत बसली, जसं गणपतीचं नाव घेतलं तशी माझी बॉडी रिलॅक्स झाली आणि एकदम मी उठून बसली. म्हटलं काय झालं हे. मी बघते इकडे तिकडे, कोणीच दिसत नाही. म्हटलं हे काय झालं माझ्यासोबत, असं वाटलं की स्वप्न बघितलं मी. मग परत मी तेच विचार करून झोपली. मग तर नंतर हाईटच झाली. मी परत सगळे इग्नोर करून मोबाईलवर हनुमान चालीसा लावली आणि झोपली. हनुमान चालीसा बंद झाली ऑटोमॅटिक. माझा मोबाईल फुल चार्ज होता, पण तरी सुद्धा तो स्विच ऑफ झाला. मोबाईल बंद पडला.
मी त्यावेळेस झोपत असल्याने इग्नोर केलं की हा झाला असं बॅटरी लो. म्हणजे हनुमान चालीसा पूर्ण झाल्यावर मोबाईल ऑफ झाला की त्याच्याच मध्ये झाला होता? त्याच मध्ये ओके. मध्येच एकदम बंद झाला आणि परत माझी बॉडी फ्रीज झाली आणि लिटरली असं कोणतरी माझा गळा दाबतोय. इथं पूर्ण प्रेशर आलेलं परत मला. वाटलं तुम्हाला दाबायला? हो. अच्छा. आणि इथं पूर्ण असं प्रेशर आलंय आणि मी गणपती स्तोत्र माझा पुटपुटत आहे. तर एकदम असं प्रेशर आलं आणि एकदम बघते मी डोळे उघडून क्लिअरली बघले. आता तुम्हाला जशी बघते मी तसं बघते त्याला. म्हणते तू शांत बस, मी तुझा जीव घेईल. असं मला एकदम म्हणजे ते माझ्या जवळ यायचा प्रयत्न करते पण तो मला स्पर्श नाही करू शकत. अच्छा. ते म्हणतात ना हॉरोस्कोप पण इफेक्ट करतो. त्यामुळे माझे ग्रह नक्षत्र स्ट्रॉंग असल्याच्याने मला स्पर्श नाही करू शकत माझ्या मर्जीशिवाय. हॉरोस्कोप म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही कुंडली काढली आहे कधी? हा, काढली. त्याच्यात तुम्हाला गण माहितीये? हो माहिती, राक्षस गण. हा, त्याच्यात 3 गण असतात, राक्षसगण, देवगण आणि मनुष्यगण. तर ह्याच्यात सर्वात वीक आहे मनुष्यगण आणि सर्वात स्ट्रॉंग आहे राक्षसगण. बट तो पण राशीवर हे करतो, इफेक्ट करतो. ओके. तर त्याच्यात असं मानलं जातं की मनुष्यगण जो आहे त्याच्यात त्या व्यक्तीच्या सहवासात जायला कुठल्याही परमिशनची किंवा कुठल्याही ह्याची गरज पडत नाही. अच्छा. तो जर व्यक्ती अशा निगेटिव्ह ठिकाणी गेला ना त्याला हमखास त्याच्या मागे लागतं. भूतबाधा होऊ शकते म्हणजे भूतबाधा होऊ शकते. मनुष्यगणाला? हो. ओके. आणि देवगण आणि मनुष्यगण, देवगण पण बऱ्यापैकी आहे पण त्यांना होऊ शकते कधी कधी जर ती रास उतरली तर. ते म्हणतात रास उतरते. अच्छा, रास पण असतात त्याच्या? हा. तुळा रास, कन्या रास ह्या कमजोर मानले जाते आणि माझी स्वतःची तुळा रास आहे, जन्मरास. अच्छा. हा, पण माझ्या चालू नावावर ते इफेक्ट करत नाही आणि मी जे काही माझं रुटीन आहे त्यामुळे मला भरपूर जणांनी सांगितलं की असं माझ्याशी कधी काही होणार नाही आणि मी ज्याच्यासोबत राहणार त्यांना पण असं काही होणार नाही. म्हणजे तुम्ही देव वगैरे ते मानतात त्यामुळे असं म्हणतात? ते म्हणतात ना घरचे एक असतात ना आपल्या घरी ते जुन्या लोकांचं ते लहानपणापासून आपल्याला सगळ्या सवयी लावतात. बरोबर. तर त्या सवयी कंटिन्यू करतो, ज्यांना करायचं ते करतात, आपण करतोय. तर त्याच्यामुळे मला कधी होत नाही त्या गोष्टी. पण त्यावेळेस त्याला तो म्हणजे जेव्हा माझ्या जवळ आला मला स्पर्श करायला तो मला स्पर्श करू शकत नव्हता. म्हणजे तुम्हाला समोर दिसतोय पण तो तुम्हाला काहीच करू शकत नाही. आता जसं तुम्ही मला हात लावू शकत तो नाही लावू शकत. तो प्रयत्न करतोय मला मारायचा हे करायचा पण तो मला स्पर्शच करू शकत नाही. तो मला थांब म्हणतो. मला असं हात वगैरे दिसत होते का त्याचे? हो. असं गळ्याजवळ आलेले? हो. भास होत होतं म्हणजे? एक आपण स्पर्श केल्यावर कसं आपल्याला ते जाणवतं जवळ आले असं तो जो प्रेशर आहे ना तो मला दुरूनच कळत होता. त्यामुळे माझी बॉडी एकदम फ्रीज, खूप घामाजोग झाली मी. माझा श्वास घाबरले असतात? बीपी लो एकदम खूप जास्त. मला कळत नव्हतं मी काय करू. तो आला एकदम म्हणते म्हटलं तू मला मारूच शकत नाही. मी त्याला म्हणतेय पुन्हा. तुम्हाला कळतंय की तुम्ही जागे आहेत, तुम्ही बोलताय त्याला, तुम्ही तुमचं मंत्र उच्चारण चालू आहे आणि तो म्हणतोय चुप्प बस तुम्हाला. हा, मला गप्प बसायला सांगतोय आणि असं प्रयत्न करतोय मला टच करायचं. मला नाही करू शकत आहे, तुला मारणार म्हणते. मी एकदम हे झाले. परत मग माझं सगळं झालं. एक टाइम नंतर आमच्या सोसायटीमध्ये कोणी आलेलं तेवढ्या वेळात ते एकदम तो सिच्युएशन अंडर कंट्रोल झाला. म्हणजे तो दूर झाला माझ्याशी आणि मी एकदम नॉर्मल, मी पूर्ण झोपेतून जागी झाली. घरा म्हणजे डोरला कोणतरी आलं? नाही, आमच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये. अच्छा. हॉर्नचा आवाज आल्यामुळे तो एकदम हे झालं. माझी झोप उडली. म्हटलं आता हे काही खरं नाही. म्हटलं आता मला क्लिअर दिसलंय. मी घाबरले थोड्या वेळ. परत मी आपलं हे मंत्र म्हणून झोपी गेले कारण त्यावेळेस मला खूप झोप येत होती. झोपी गेले आणि बघते की माझ्यापासून 10 पावलावर दारातून असं घडी घालून असं एकदम माझ्याकडे दातोट खाऊन कोणतरी बघतोय. तुम्हाला चेहरा दिसला? चेहरा दिसला. 22 ते 23 वर्षाचा मुलगा होता. 22 ते 23 वर्ष? हा. म्हणजे कसं पाहायला छान होता. असं थोडं कर्ली टाईप, आपण केस कसं करतो ना तशा टाईप, जागोजागी मार लागल्यासारखा, एकदम निळा पडलेला चेहरा त्याचा. म्हणजे असं सूज वगैरे दिसत होती का त्याला? नाही, सूज नव्हती. शॉक दिल्यानंतर कसं होते ना बॉडी तशा टाईप. ब्लॅक निळसर. ओके. थोडासा निळसर झालेला, जागोजागी इकडे असं जागोजागी मार लागलेले, कट्स लागलेले चेहऱ्यावर, अशा टाईप मध्ये होता. बाकी बॉडी एवढी क्लिअर दिसत नव्हती बट चेहरा मला पूर्ण आठवण होता.
हाईट होती चांगली, पतला होता, त्याचे हात वगैरे असे चांगले लंबा होता. मी एकदम घाबरले. आईज वगैरे ओके होता? हो. त्याच्या आईज आईज म्हणजे ब्लॅकिश, पूर्ण पूर्ण ब्लॅक, पूर्ण ब्लॅक. पूर्ण ब्लॅक. मला दिसतच नव्हतं की ते कोण काय. पण एवढं कळलं की कोणाची नजर माझ्यावर आहे. मी बघते, एकदम मला असं घाबरल्यासारखं झालं. मी बघते, मी इकडे झोपून आहे, मी त्याला बघून राहिली. तो मला म्हणतोय, मी तुला मारणारच आज, आज तुझा जीवच घेणार म्हणे मी तुझं. मी एकदम बघितलं, म्हटलं तू मला काहीच करू शकत नाही. तो मला तिकडून धमकवतोय. मी एकदम घाबरून गेली. मग विचारच नको, कारण त्या रूम मध्ये पळायला जागा नव्हती दुसरीकडे. जायचा तो एकच डोर होता जिथं तो उभा होता. मी परत अच्छा. उठले, हिम्मत केली, मोबाईल ऑन केला, हनुमान चालिसा लावली, परत माझं स्तोत्र म्हणणं चालू केलं. मग मी जोरजोरात बोलायला लागली, जोरजोरात बोलली. तेवढ्यात तो गेला. त्याचं टायमिंग संपत आलं ना त्यावेळेस. ते म्हणतात ना रात्री 12:30 ते 3:30 हा, टाइम ते त्यांचा काहीतरी 3 असतो. का 4 पहर असतात ते रात्रीचे. आणि ते. त्या काहीतरी 2च्या आधीचा काहीतरी पहर असतो, त्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. मी असं माझ्या आजीकडून ऐकलेली आहे. हा, नाही ते एक्झॅक्टली आहे का? आहे, खरोखर आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स केले. हा माझा सर्वात भयंकर एक्सपिरियन्स आहे. मग तो तसं बोलल्यावर मी एकदम घाबरून गेले. जे घरात येणारे होते ते सगळे आले. मी सगळ्यांना सांगितलं की मला असं असं दिसलंय. त्यांना वाटलं की मी खोटं बोलते. पण त्याच वेळेस जो व्यक्ती आतमध्ये माझं जे बेडरूम होतं तिकडे गेले, त्याला भास झालाय, त्याला लिटरली कोणतरी धक्का दिला. अच्छा. धक्का दिला, त्याने मागं वळून बघितलं की त्याला आम्ही आहे वाटलं. त्याच्या अंगावर काटा आला. त्यांना वाटलं की फ्रेंड्स मध्येच कोणतरी. माझ्या आत्ता पण येतोय. त्याच्या अंगावर काटा आला. तो वापस आला. मला म्हणते तिकडे कोण आले? कोणीच नाही गेलेलं. सगळे म्हणे आम्ही हिच्याजवळ बसलोय म्हणे, तिचा बीपी लो झालाय म्हणे, ती श्वासच असतं माझा पेशंट कसं असतो तशा टाईप म्हणे, तिचा बीपी लो झालाय म्हणे, तिच्याकडे बघतोय म्हणे आम्ही. म्हणे जा म्हणे तू तिच्यासाठी साखर पाणी घेऊन ये म्हणे. तो म्हणे मी नाही जात म्हणे, मला तिकडे भास झालाय म्हणे, मला कोणतरी धक्का दिलाय म्हणे, मला वाटलं तुमच्यापैकी पडले होते का ते? हो, पडले होते. एवढं जोरात धक्का दिला? धक्का दिला. मी नाही जाणार म्हणे. मग हे लोक म्हणतात नाही, तिथं पाणी गिनी पडलं असेल किंवा ते फ्लोरिंग वर आमचं ते स्लिप झाले असेल. हा, स्लिप झाल्यामुळे. मग दुसरं जण गेलं, त्याला काम तर केलं, त्याला काही केलं नाही. त्याला असं भास व्हायला लागला उभं आहे कोणतरी उभं आहे, बघत आहे. तो पण जसं तसं वापस आले. ती रात्र आम्ही जशी तशी काढली. मग आता काय करायचं, घरात तर थांबणार नाही. मी तर थांबतच नव्हती. म्हटलं मी थांबणार नाही, मी जाते. आम्ही तशीच गाडी काढली, बाहेर फिरायला गेलो. म्हणजे त्या दिवशी तुम्ही घरी नाहीच आले? नाही, आम्ही सकाळी 6 वाजता घरी आलो रिटर्न. झोपलो. मी ऑफिसला पण गेले नाही, झोपलो. म्हणजे तुमची आधी मेडिकल हिस्ट्री का काही बीपी वगैरे लो होणं वगैरे? नाही. म्हणजे तुम्हाला ते दिसल्यानंतर तुमचं झालं, त्यानंतर कधी असा त्रास नाही झाला? ते म्हणजे सडनली काही तुमच्यासोबत झालं त्यावेळेस होतं ना असा इफेक्ट, तशा टाईप येते. तर तसं झालं मला. आम्ही थांबलो. तो दिवस आमचा जसं जसं पार केला. मग सगळ्यांना वाटलं की होऊ शकते ही एकटी होती, तर असं वाटलं असेल. माझं कोणी ऐकायलाच तयार नाही. मग आता काय करायचं. मी इकडे तिकडे जे प्रॉपर लोक होते त्यांना विचारलं. म्हटलं असं असं मला दृश्य दिसला, असं असं कोणी मुलगा होता काय? तो चांगला नामांकित घरचा होता. 22-23 वर्षाचा? 22-23 वर्षाचा. तो म्हटला की हो. मला म्हणे तुला कसं माहिती? म्हटलं मी जेवढे प्रश्न केले त्याचा आन्सर मला दे. मला फक्त एवढं सांग की असं कोणी होतं का, काही असं झालंय का इकडे? शेजारी विचारलं का तुम्ही हे? नाही, तुमच्या फ्रेंडला? जे माझे म्हणजे काही फ्रेंड्स होते जे प्रॉपर तिकडचे होते. हा, म्हणजे त्या एरियाच्या जवळपास. हा, त्यांना माहिती आहे त्या जागेचा हिस्ट्री. तर ते मला म्हटले की इकडे पहिले स्मशानभूमी होती आणि त्या जागेवर एक्झॅक्टली ही जागा, ही बिल्डिंग उभी झाली आहे. अच्छा, म्हणजे स्मशानभूमीवर ती बिल्डिंग उभी होती? हा, कारण पुण्यात म्हणतात भरपूर ठिकाणी, मी पण हिस्ट्री बघितली आहे की भरपूर ठिकाणी म्हणजे खूप आधी पेशवाई काळामध्ये तेव्हा असं ठिकाणा नव्हतं ना की कुठे काय करायचं, कुठे ही अंत्यक्रिया करायची. कुठं पण जागा भेटेल तिथं असं व्हायचं. तर तिथं आता डेव्हलपमेंटमुळे खूप काही काही चेंजेस होत गेले. आता मी भरपूर बघते. आता माझ्या एरियात जर तुम्ही आले, आमच्या स्मशानभूमीच्या तिथे नदी जाते, नदीच्या साईडनीच तिकडे आता प्लॉटिंग पडली आहे. अच्छा. तिकडे आम्ही लोक गणपती शिरवायला जातो, इथं स्मशानभूमी, इकडे प्लॉटिंग पडते. आता तुम्हाला, आता मी बघितलं म्हणून मला माहिती आहे तिथे स्मशानभूमी आहे आणि तिकडे पण ह्या क्रिया केल्या जायच्या. आता तिथं प्लॉट करतायत लोक, उद्या चालून बिल्डिंग बनणार. ऑब्व्हियसली ती त्यांच्या जागेवर आपण चालू, तर ती निगेटिव्ह वाईब्स तुमच्या घरात खेळणारच आहे. आणि ते म्हणतात ना, घर बंद राहिलं रिकाम्या जागेवर, तर पहिले ते रिकाम्या घरात येतात, ऍक्टिव्ह होतात. मी ते बघितलं.
म्हटलं अशाच ठिकाणावर हे लोक करतात. आणि जे नंतरून आता जसं माझ्यासारखे, आता मी बाहेरून आले, मला थोडी माहिती कुठे काय आहे आणि कुठे काय नाही. बरोबर आहे. जेव्हा एक्सपिरियन्स आला तेव्हा मी इन्क्वायरी केली. हम्म. मग मला कळलं की हा म्हणे असं झालंय. जेव्हा ही जागा म्हणजे ही बिल्डिंग तयार होत होती तेव्हा असा गँग वॉर टाईप झालेले, भांडणं, मारलं म्हणे त्याला, तिथंच टाकलं म्हणे. जे मर्डर झालं होतं तिथे येस. त्या मुलाचा. मुलाचंच म्हणून नाही, असं भरपूर जण लोकांना तिथे जे राहायचे ना त्यांना पण मी विचारलं, भरपूर जणाला असं कोणाला आपल्या विंग मध्ये जाताना आवाज यायचा दिवसा ढवळ्या, कोणाचं पण हम्म. रॅन्डम, म्हणजे त्या रँडमली मुलाचाच नाही तर प्रत्येकाला वेगवेगळे सगळ्यांना अनुभव आलेले. वेगळे वेगळे एक्सपिरियन्स आले त्या टाइमला. अच्छा. पण माझा एक्सपिरियन्स खूप हॉरेबल होता. आणि त्या टाइमला मी एकटी होती आणि हा एक्सपेक्टेड नव्हता कोणाला, कारण कोणाच्या घरात हा झालेला नाही, सगळ्यांचं बाहेर झालेलं आहे. अच्छा. तर काही कळलं नाही त्या ती टाइमला. स्पेसिफिक स्पेस असते ना ती तशी असू शकते ना, म्हणतात ना त्या स्पेसिफिक स्पेसवरच ते तुमचं जे म्हणतात ना फ्लॅट होता, जरी बिल्डिंग मध्ये असला तरी वरती असणार, असं काय असू शकतं ना. एक्झॅक्टली. आता सांगू शकत नाही की त्या जागेवर त्याला जिथे तिथं त्याचा मर्डर मारून- झालाय हा, त्याच तो ठिकाणी जर होऊ तुमचा फ्लॅट शकते. असू शकला तर मग तो तेच. तेवढी बाधित करत असणारी जागा असं. एक्झॅक्टली. एकदम म्हणतात ना, त्यामुळे मग मी पण जास्त हे केलं नाही, इन्क्वायरी केली, कळलं आम्हाला. मग सगळ्यांना एक्सपिरियन्स येत गेले हळूहळू, तब्येता खराब होत गेल्या, बर्डन येत गेले, कामं होत नव्हते, भरपूर काय काय. मग आम्ही विदिन अ वीक आम्ही रूम सोडली, दुसरीकडे घेतलं. पूर्ण एक्सपिरियन्स आमचा स्टॉप झाला. स्टॉप झाला. म्हणजे स्टॉप तुम्ही- म्हणजे इतका मोठा चेंज आला की कांट इमॅजिन, की आम्ही जर अजून काही दिवस तिथे राहिलो असतो तर सांगू शकत नाही काय झालं असतं तर. पण जेव्हा आम्ही रूम सोडली, सगळ्यांचे हेल्थ इश्यू एकदम म्हणजे एकदम नसल्यासारखे झाले. तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे आपण जेव्हा कॉलवर बोललो होतो, तुमच्या एका फ्रेंडचा पाय पण भाजला होता ना, असं काहीतरी म्हणत होत्या. त्याच पिरियड मध्ये जेव्हा हा एक्सपिरियन्स मला झाला ना, हा. त्याच्यानंतरच. अच्छा. कारण ती व्यक्ती जे काही निगेटिव्ह एनर्जी होती ती मला स्टॉप करत होती. ओके. म्हणजे तुम्ही ती पूजा वगैरे करायचं ते स्टॉप करा म्हणून. मला स्टॉप करत होते, पण मी नाही ऐकलं. मी कसं काय ऐकणार? बरोबर आहे. आपलं जे आपलं रुटीन जे आहे आहे ते ते करू चालूच शकतो. ठेवायचं. त्याच्यामुळेच आमचं थोडं म्हणजे वाचल्यासारखं आहे आम्ही. खूप भयंकर एक्सपिरियन्स झाले ते म्हणजे त्याने सगळ्यांचे. तुमच्या जीवावर आली होती गोष्ट. खूप जीवावर आलते. जर तुम्ही काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जीच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये नसतं तर यू फिनिश्ड. मी नसते, पण माझ्या आजूबाजूचे. अच्छा, तुमच्या फ्रेंडला पण करू शकलं असतं. कारण आम्ही एवढे जण होतो, त्यापैकी आता टार्गेट प्रत्येकाचं- तुम्हाला केलं कारण तुम्ही त्या रूम मध्ये आल्यानंतर देवपूजा सुरू केली होती ना, हा, म्हणजे मी निगेटिव्ह वाईज हटवून मी पॉझिटिव्ह वाईजला तिथं त्यामुळे तुम्हाला जास्त टार्गेट केलं इन्व्हाइट करत होते. त्यांनी. त्यामुळे ते टार्गेट होतं. मग ते अच्छा. तसं झालं, आम्ही रूम सोडली. मी तरी पण माझं स्टॉप नाही केलं. मी इन्क्वायरी केली, परत विचारलं सगळ्यांना की मी कुठं हे होते का. मी, माझं एक फ्रेंड होतं, त्याचे वडील जे आहे ते ह्या याच्यात होते. तर मी कळू दिलं नाही कोणाला. म्हटलं तुम्ही प्लीज एक काम करा, मी आता तर जागा सोडली आहे, बट तुम्ही तिथे जाऊन हा शोध करा म्हटलं असं. अच्छा. ते गेले, त्यांनी बघितले, कारण ती जागा रेंटेड द्यायला होती. तर मी म्हटलं तुम्ही जस्ट घ्यायचे म्हणून जा म्हटलं, ओके. रेंटेड. ते गेले, मी त्यांना नेलं तिथपर्यंत. ते म्हटलं चल तू पण. म्हटलं मी येत नाही, मी आता बोलून तिथं पाय ठेवणार नाही म्हटलं. त्यांना नेलं, दाखवलं कुठे जायचं ते पण सांगितलं. ते गेले, रेंटेड घ्यायच्या हिशोबाने त्यांनी फिरले. त्यांनी मला येऊन परत सांगितलं तू बरं केलं म्हणे, सोडलं. विदिन अ वीक तुम्ही तिथून निघाले. अजून थोडे दिवस तुम्ही थांबले असते ना. असा माझा हॉरर एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मग काहीच प्रॉब्लेम नाही, काय नाही. आता तिथे कोणी राहतात का नाही त्या फ्लॅट मध्ये? नाही, खालीच आहे. आमच्या आधी होते ते पण सोडून गेले. त्याच्यानंतर आम्ही आलो. तिथे आम्ही मग आता राहिलो. कोणी राहायला नाही गेलं का परत? आली होती एक फॅमिली, 2 महिने राहिली, परत ते पण गेले. त्यांना पण सेम प्रॉब्लेम फेस experience. होत होते. आता खालीच आहे म्हणून. आता खालीच आहे. तर असा माझा एक्सपिरियन्स होता. त्या होता स्वीटी मॅडमचा एक्सपिरियन्स. जर तुम्हालाही असे काही एक्सपिरियन्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता आपल्या स्टोरी ऑफ डार्कनेसच्या चॅनलवर. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुक ID दिलेली आहे. तसं तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. प्लस इंस्टाग्रामला पण तुम्ही आम्हाला DM करू शकता. थँक्यू मॅम.